चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज यांनी जत पूर्व भागात वीज पुरवठा खंडित झालेल्या गावांना भेटी दिल्या। वादळी वाऱ्याने जत तालुक्यात मोठं नुकसान झालेलं, विजेचे खांब पडल्याने जत पूर्व भागात अनेक गावात वीज गायब आहे। वीज नसल्याने ज्या भागात पाणी आहे तिथं सुद्धा पाणी टंचाई निर्माण झाली। अपुऱ्या कर्मचारी वर्गामुळे वीज पुरवठा सुरळीत करण्याचं मोठं आव्हान संघ महावितरणासमोर आहे। जत पूर्व भागात खंडित झालेला विद्युत पुरवठा तात्काळ पूर्ववत करावा, यासाठी इतर तालुके जिल्ह्यातून अधिकारी कर्मचारी नियुक्त करावेत, अशी मागणी चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटनेचे सर्वेसर्वा हरिभक्तपरायण तुकाराम बाबा महाराजांनी केली। महाराजांनी जत पूर्व भागातील अनेक गावांना भेटी दिल्या। भेटीदरम्यान ग्रामस्थांनी तुकाराम बाबा यांच्याकडे तक्रारीचा पाढा वाचला। 8 दिवस झालं लाईट गायब आहे, हाल सुरू आहेत, कोणीच लक्ष द्यायला तयार नसल्याचंही स्पष्ट केलं। ग्रामस्थांच्या तक्रारी घेत हरिभक्तपरायण तुकाराम बाबा महाराजांनी संघ महावितरण कार्यालय गाठलं, अधिकाऱ्यांशी चर्चा केली। यावेळी अधिकाऱ्यांनी जत पूर्व भागात 200हून अधिक पोल वादळी वाऱ्यानं कोलमडून पडले। प्रथम मेन लाईनचे पोल उभा केले जात आहेत, ते होताच अन्य पोल उभा केले जातील। कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या असल्यानं वेळ लागत असल्याचं अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण दिले। अशा परिस्थिती असली तरी लवकरात लवकर पोल उभारून वीज पुरवठा सुरळीत करू, अशी ग्वाही अधिकाऱ्यांनी तुकाराम बाबा महाराजांना दिली। यावेळी बिरू कुळाल, सदाशिव थोरात, बाळू थोरात, मल्हारी थोरात, नामदेव कुळाल, भगवंत राठोड, मल्लू राठोड, रामचंद्र राठोड, सदाशिव राठोड, ऋषी दोरकर, पिंटू मोरे, महांतेश स्वामी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते। रायगड प्रमाणे जतलाही सेवा द्या, अशी मागणी करण्यात आली। दुष्काळाशी 2 हात करणाऱ्या जत पूर्व भागाला मागील आठवड्यात वादळी वाऱ्याचा जोराचा तडका बसला। अनेकांच्या घरावरील दुकानावर पत्रे उडून गेले, झाडे, विजेचे पोल कोलमडून पडले, वीज गायब झाली। आठवडा होत आला तरी अनेक गावात वीज नाही, लोकांचा हाल होतोय, प्यायला पाणी नाही, घरात वीज नाही, अशी वाईट परिस्थिती निर्माण झाली। ग्रामस्थांचे हाल सुरू आहेत। रायगडला चक्रीवादळ आल्यानंतर जतचे वीज कर्मचारी 2-2 महिने त्या भागात होते। आता जतवर ही बिकट वेळ आली, तेव्हा रायगडला जसे बदली कर्मचारी बोलावून घेऊन वीज सेवा सुरू केली, तसे जत पूर्व भागात करावं। पोल उभारण्यासाठी इतर तालुके जिल्ह्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी हरिभक्तपरायण तुकाराम बाबा महाराजांनी पत्रकारांशी बोलताना केली आहे। बोर्ड ऑफिसमध्ये आलोय। तब्बल 8 दिवस झाले या ठिकाणी वादळी वाऱ्यामध्ये पूर्ण म्हणजे 200हून अधिक पोल या ठिकाणी पडले। त्या ठिकाणचे कर्मचारी कमी आहेत आणि कर्मचारी कमी असल्यामुळे इथले अधिकारी देखील रात्रंदिवस रस्त्यावर उतरून काम करायला लागले आहेत, वायरमॅन देखील काम करले आहेत। माझी प्रशासनाने विनंती आहे, ज्यावेळेस रायगड साईडला जेव्हा मोठा वादळी वारा झाला त्यावेळेस जत तालुक्यातील जेवढे वायरमॅन होते सगळे वायरमॅन त्या ठिकाणी रात्रंदिवस कष्ट करून 2 महिने थांबून त्या ठिकाणी लाईट व्यवस्था सुरळीत केली। जर आमच्यावरती प्रसंग जर पडला असेल तर आमच्यावरती सातत्यपूर्वक अन्याय का? आम्ही कुठं काय पाकिस्तानमध्ये राहतोय का? जर इथली वीज बोर्डातले अधिकारी जर काम करत असतील कमी प्रमाणामध्ये, एकदम दुष्काळी भाग आहे, लाईटचं प्रमाण बघितलं तर त्या अनुषंगाने इथले कर्मचारी कमी आहेत, कॉन्ट्रॅक्टर कमी आहेत। या ठिकाणी माझी विनंती आहे की इथले जे आमचे अधिकारी काम करतात त्याच अधिकाऱ्याबरोबर तालुक्यामधून असेल किंवा जिल्ह्यामधून असेल, माझी वीज बोर्डातल्या अधिकाऱ्यांना विनंती आहे की वरिष्ठ अधिकाऱ्यांना, संघमधल्या नाही तर वरिष्ठ अधिकाऱ्यांना विनंती आहे की ताबडतोब एक्स्ट्रा ह्या ठिकाणी माणसं पाठवून देऊन 200हून अधिक पोल, हे सगळ्या मंडळींचे अनेक ठिकाणी पोल पडलेत। पाणी देखील नाही, एकाच्या घरामध्ये 4-4, 5-5 जनावर आहेत। माणसाला पाणी पिणं बाटलीत माणूस पाणी पिऊ शकतो, पण जनावर